अगदी झटपट अशी आणि गरमागरम वाफाळते मूग डाळीची खिचडी आज आपण इथं बनवलेली आहे. नमस्कार, मी मीनाक्षी मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मूग डाळीची मसाला न वापरता केलेली खिचडी बघतो. त्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आणि त्याच्या निम्मे म्हणजे अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. तुम्ही बासमती ऐवजी कुठलेही तांदूळ घेतले तरी चालतात. ते व्यवस्थित आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. 1 कांदा, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा 1 तुकडा कुटून घेतलाय. तर आता मी तो कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकले. तूप व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण त्यात 2 चमचे तेल टाकले. त्यात आपण आता मोहरी टाकू. मोहरी छान व्यवस्थित तडतडली की त्यात जिरे टाकून घेऊया. आता आपण त्यात चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घेऊया. अगदी 2 मिनिटात हा परतून होतो. कांदा व्यवस्थित परतून झाल्यावर आपण त्यात मिरचीची पेस्ट टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यात आपण टोमॅटो टाकून घेऊ. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी. त्यात आपण आता अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. एक मिक्स करून घेऊया. त्यात आता आपण धुतलेले तांदूळ आणि डाळ टाकून घेऊ आणि व्यवस्थित तेलावरती परतून घेऊया. तुपाचा वापर केल्यामुळे मस्त सुवास येतो. आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. अगदी छान 2 मिनिटं परतवून घेतलं ना तेलावरती, एकदम मस्त होते. त्यात आपण 1.5 वाटी डाळ तांदूळ वापरले, त्याच्यामुळे त्याच्यात डबल म्हणजे 3 वाट्या पाणी वापरते आणि व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया. 3 शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित अशी शिजून येते आणि कुठल्याही मसाल्याचा वापर न केल्यामुळे एकदम छान लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. अगदी 3 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी अशी मस्त वाफाळते गरमागरम तुपाचा एक मस्त स्मेल सुटलाय. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर तोंडाला चव नसेल तर त्यावेळी एकदम छान असा ऑप्शन आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.